आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 गोल करणारा तिसरा फुटबॉलपटू कोण बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिओनेल मेसी. हा बघा, हा आहे लिओनेल मेसी. हा अर्जेंटिना या देशाचा फुटबॉलपटू आहे आणि नुकतंच याने जागतिक फुटबॉलमध्ये 100 गोलचा टप्पा पूर्ण केला आहे आणि जागतिक फुटबॉलमध्ये 100हून अधिक गोल करणार तो आता तिसरा फुटबॉलपटू बनलेला आहे. पहिला कोण आहे? पहिला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. याने एकूण 122 गोल केलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे इराणचा अल्देई. याच्या नावावर 109 गोल आहेत आणि आता 102 गोल करून या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर लिओनेल मेसी पोहोचलेला आहे. हा आहे लिओनेल मेसी. हा फुटबॉल विश्वचषकाचं विजेतेपद मिळवणारा आणि आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 100 गोल करणारा एकमेव खेळाडू बनलेला आहे. मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सला मात देऊन 2022चा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. यामध्ये गोल्डन बॉल देखील याच मेसीला मिळाला होता. पर्याय क्रमांक 2 लिओनेल मेसी हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सलीम दुरानी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते किंवा ते कोण होते? तर ते क्रीडापटू होते किंवा भारताचे क्रिकेटपटू होते. म्हणजे क्रीडा हे याचं बरोबर उत्तर असेल. भारताचे माजी क्रिकेटर होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 88 वर्षी आता निधन झालेलं आहे. 1960 ते 73 दरम्यान त्यांनी भारतासाठी जवळपास 29 टेस्ट मॅचेस खेळलेले आहेत आणि यांना अर्जुन पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे ते आपल्या भारताचे पहिलेच क्रिकेटपटू देखील बनले होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 क्रीडा. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच अझरबैजान व कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून प्रमाणित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उझबेकिस्तान. जागतिक आरोग्य संघटना या संघटनेनं नुकतंच अझरबैजान आणि उझबेकिस्तान या दोन देशांना उझबेकिस्तान नाही याचं उत्तर आहे उझबेकिस्तान नाही ताजिकिस्तान हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच अझरबैजान आणि ताजिकिस्तान या दोन देशांना मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये बराच वेळेस विचारलेले देखील आहेत. लक्षात ठेवा, जागतिक आरोग्य संघटनेनं अझरबैजान आणि ताजिकिस्तान या दोन देशांना नुकतंच मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHO. स्थापना 7 एप्रिल 1948ला झालेली आहे. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष किंवा डायरेक्टर जनरल आहेत टेड्रोस ॲधनॉम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 1 एप्रिल या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला आहे? तर नुकतंच 1 एप्रिल या दिवशी ओडिसा या राज्याने आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. ओडिसाची निर्मिती ओडिसा आणि बिहार प्रोव्हिन्समधून 1 एप्रिल 1936ला झाली होती आणि याच ओडिसाने नुकतंच 1 एप्रिल 2023 या दिवशी आपला 88वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ओडिसा हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणाची नुकतीच छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? नुकतीच न्यायमूर्ती रमेश सिन्हा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून भारत सरकारने नियुक्ती केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पहिला ऑप्शन आहे न्यायमूर्ती TS शिवगणनम. आपण काल पाहिलं होतं की हे कोलकाता उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत. अरुण सुब्रमण्यम यांची काही दिवसापूर्वीच न्यूयॉर्क, हे भारतीय वंशाचे अमेरिकन न्यायाधीश आहेत आणि काही दिवसापूर्वीच न्यूयॉर्कमध्ये जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि सोनिया गोकाणी ज्या आहेत त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 88 वर्षी निधन झालेल्या सारा थॉमस कोण होत्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कादंबरीकार तयक मल्याळम कादंबरीकार होते आणि यांचं नुकतंच 31 मार्च 2023 या दिवशी वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांना 1979 या वर्षामध्ये
केरळ साहित्य अकादमी अवॉर्ड हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, RBIने नुकताच 1 एप्रिल 2023 या दिवशी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? या दिवशी RBIने नुकताच आपला 88वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. पर्याय क्रमांक 4. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुख्यालय मुंबईला आहे. स्थापना 1 एप्रिल 1935 आणि गव्हर्नर शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. समितीच्या ठेवा हिल्टन एक समिती, या समितीच्या शिफारशीनुसारच RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे. आणि CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बर्न स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पेमेंट बँकेने नुकतीच आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे? तर नुकतीच एअरटेलच्या मदतीने इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअप सेवा सुरू केलेली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच IPPB ही भारत सरकारद्वारे चालवण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. हिची स्थापना झालेली 1 सप्टेंबर 2018 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि सध्या MD व CEO आहेत जे व्यंकटरामू हे सध्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे MD व CEO आहेत. पुढचा प्रश्न, PTC इंडिया किंवा हिलाच पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं म्हटलं जातं. याच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे चेअरमॅन अँड MD CMD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजीव कुमार मिश्रा. हे बघा, हे आहेत राजीव कुमार मिश्रा आणि यांची नुकतीच या PTC इंडियाचे अध्यक्ष व MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. PTC इंडिया जी आहे ही पॉवर ट्रेडिंग सोल्युशन्स, क्रॉस बॉर्डर पॉवर ट्रेडिंग आणि सल्लागारी सेवा प्रदान करणारी भारतीय कंपनी आहे. हिची स्थापना झालेली 1999 या वर्षामध्ये 16 एप्रिल या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रवीर सिन्हा आपण कालच पाहिले. प्रवीर सिन्हा जे आहेत ते टाटा पॉवरचे नवीन MD व CEO बनलेले आहेत. G कृष्णकुमार जे आहेत यांची BPCLचे नवीन MD व CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि SS दुबे हे भारताचे नवीन लेखा महानियंत्रक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला सलग दुसऱ्यांदा 2022ची ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता देण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा एक पुरस्कार आहे किंवा हा एक कार्यक्रम आहे. ॲक्च्युली ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा कार्यक्रम अर्बन डे फाउंडेशनने युनायटेड नेशन्सच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन किंवा UNFAO या संघटनेच्या मदतीने आयोजित केलेला कार्यक्रम आहे. आणि या अर्बन डे फाउंडेशनकडून गेल्या 50 वर्षामध्ये जगभरामध्ये 35 कोटीपेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. आणि 2027 या वर्षापर्यंत या फाउंडेशनकडून जवळपास 50 कोटी झाडे लावण्याचं टार्गेट निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि 2019 या वर्षामध्ये याच अर्बन डे फाउंडेशनने UNFAOच्या मदतीने हा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा पुरस्कार किंवा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. या अंतर्गत जगभरातील अशा शहरांचा सन्मान केला जातो ज्यांनी झाडे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. आणि अशा शहरांना या ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड या यादीमध्ये समाविष्ट केलं जातं. आणि मुंबई या शहराला सलग दुसऱ्यांदा हा बहुमान किंवा हा सन्मान देण्यात आला आहे. 2022चा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मुंबईला स्थान देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 मुंबई हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ICC क्रिकेट विश्वकप 2023 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा वर्ल्ड कप यावर्षी आपल्या भारतामध्ये होणार आहे. भारतामध्ये या वर्ल्ड कपचं आयोजन जे आहे ते 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये केलं जाणार आहे. या वर्षी यामध्ये एकूण 10 देश सहभागी होत आहेत. आणि हा जो वर्ल्ड कप आहे हा वर्ल्ड कप 1975 या वर्षी पहिल्यांदा आयोजित केला होता. आणि हा दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. लास्ट वर्ल्ड कप जो आहे तो 2019 मध्ये झालेला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये याचं आयोजन केलं होतं आणि हा जिंकलेला आहे इंग्लंड या देशाने. अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडला नमून गेल्या वर्षी हा वर्ल्ड कप जिंकलेला हा 12वा होता आणि आता 13वा जो आहे तो आपल्या भारतामध्ये आयोजित केला जात आहे. सर्वाधिक वेळेस हा वर्ल्ड कप कोणी जिंकलाय? सर्वाधिक वेळेस वर्ल्ड कप हा
ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे. किती वेळेस? तर ऑस्ट्रेलियाने 5 वेळा हा वर्ल्ड कप जिंकलेला ICCचा क्रिकेट विश्वकप किंवा ICCचा ODI वर्ल्ड कप आहे हा. दुसऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत आणि वेस्ट इंडिज. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांनी प्रत्येकी 2 वेळा हे वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. आपल्या भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये आणि त्यानंतर 2011 मध्ये हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड या देशांनी प्रत्येकी एक वेळा हे वर्ल्ड कप किंवा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. भारताने 2दा जिंकलाय आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. यावर्षी हा 13वा असून या वर्ल्ड कपचं आयोजन आपल्या भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये केलं जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 भारत हे याचं बरोबर उत्तर असेल. आजचा शेवटचा 12वा प्रश्न. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं आहे? हे उद्घाटन अमित शाह यांनी नुकतंच कर्नाटकमध्ये केलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक हे याचं बरोबर उत्तर आहे. मॉर्निंग कन्सल्टने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहिले आहेत? तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहिलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे याचं बरोबर उत्तर आहे. मॉर्निंग कन्सल्ट काय? तर मॉर्निंग कन्सल्ट एक अमेरिकेमधली एक सल्लागार कंपनी आहे किंवा ही US आधारित एक सल्लागार कंपनी आहे. आणि याच मॉर्निंग कन्सल्टने नुकतीच जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहेत. त्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती आहेत आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर हे यामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, नाव आहे अँथनी अल्बानीस, चौथ्या क्रमांकावर आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत चौथ्या क्रमांकावर. त्यानंतर या यादीमध्ये 5व्या क्रमांकावर ब्राझीलचे पंतप्रधान लुला डिसिल्वा राहिलेले आहेत. त्यानंतर यामध्ये 6व्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 6व्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर जगामध्ये 7व्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत कॅनडाचे कॅनडाचे पंतप्रधान PM आहेत, नाव आहे जस्टिन ट्रुडेव, हे जगामधले 7व्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. 8व्या क्रमांकावर यादीमध्ये पेड्रो सांचेज आहेत, हे स्पेनचे पंतप्रधान आहेत. 9व्या क्रमांकावर जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज राहिलेले आहेत. आणि 10व्या क्रमांकावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक राहिलेले आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये पहिल्या क्रमांकावर नरेंद्र मोदी आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणी नुकताच भारताचे नवीन नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे किंवा नुकतेच कोण भारताचे नवीन नौदल उपप्रमुख बनले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल संजय जसदीत सिंग हे नुकतेच भारताच्या नौदलाचे नवीन नौदल उपप्रमुख म्हणून यांनी पदभार स्वीकारला किंवा हे भारताचे नवीन नौदल उपप्रमुख बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. हे आहेत भारताचे नौदलाचे उपप्रमुख. मग जर असं विचारलं की भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत, भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत, त्याचं नाव आहे R हरिकुमार हे सध्या भारताचे नौदल प्रमुख आहेत. आणि आता उपप्रमुख बनलेले ते संजय जसजीत सिंग. भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? लष्कर प्रमुख कोण आहेत भारताचे? ते आहेत मनोज पांडे. सध्या मनोज पांडे हे भारताचे लष्कर प्रमुख आहेत. आणि भारताचे उपलष्कर प्रमुख कोण आहे सध्या? त्यांचं नाव आहे MV सुचिंद्र कुमार हे सध्या भारताचे लष्कर उपप्रमुख आहेत. भारताचे वायुसेना प्रमुख कोण आहे सध्या? तर भारताचे सध्या वायुसेना प्रमुख आहेत विवेक राम चौधरी हे सध्या भारताचे वायुसेना प्रमुख आहेत. भारताच्या वायुसेनेचे उपप्रमुख कोण आहे? त्याचं नाव आहे अमरप्रीत सिंग हे सध्या भारताचे किंवा हे काही दिवसापूर्वी यांनी पदभार स्वीकारलाय अमरप्रीत सिंग यांनी भारताचे वायुसेना उपप्रमुख म्हणून. जर आपल्याला असं विचारलं की भारताचे CDS कोण आहेत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे, त्याचं नाव आहे अनिल चव्हाण हे भारताचे सध्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. जर असं विचारलं की कोणता दिवस भारतामध्ये लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो, भारतामध्ये दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. वायुसेना दिन कधी असतो भारताचा किंवा भारतामध्ये वायुसेना दिन कधी असतो? तर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी साजरा होतो. आणि भारताचा नौदल दिन कधी असतो? तर नौदल दिन जो आहे तो दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा केला जातो. सोबतच लष्कर संबंधित इतरही काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यामध्ये एक आहे काही ऑपरेशन्स आहेत, त्यामध्ये एक आहे ऑपरेशन पोलो. हे ऑपरेशन पोलो जे आहे ते 1948 मध्ये राबवण्यात आलं होतं.
हैदराबादला मुक्त करण्यासाठी. ऑपरेशन गोल्डन टेम्पल कधीच आहे? गोल्डन टेम्पल. तर हे ऑपरेशन गोल्डन टेम्पल जे आहे ते आहे पंजाबमध्ये राबवलं होतं 1955 या वर्षामध्ये. ऑपरेशन विजय 1961चं आहे, गोवा मुक्त करण्यासाठी. ऑपरेशन ब्लू स्टार पंजाबमध्ये अमृतसर मंदिरामध्ये झालं होतं, हे 1984चं आहे. त्यानंतर लेटेस्ट काय ऑपरेशन आहेत भारतीय लष्कराचे, त्यामध्ये एक आहे ऑपरेशन देवी शक्ती. ऑपरेशन देवी शक्ती हे ऑपरेशन जे आहे ते 2021मध्ये अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीयांना परत आणणे या उद्देशाने राबवलं होतं. ऑपरेशन गंगा 2022चं आहे. या अंतर्गत युक्रेन किंवा युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना परत आणलं होतं. आणि ऑपरेशन समुद्र सेतू आहे, हे भारताच्या नौदलाने राबवलेलं ऑपरेशन आहे. समुद्र सेतू आहे, समुद्र सेतू. हे ऑपरेशन जे आहे ते कोविड काळामध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी 2020मध्ये राबवलं होतं. सगळे मुद्दे नोट करून घ्या, कुठे लिहून घ्या, महत्त्वाचे मुद्दे आहेत. मूळ प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड दी ओरिजिन्स ऑफ एम्पायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदिनी दास. नंदिनी दास यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड ओरिजिन ऑफ एम्पायर. आणि या पुस्तकामध्ये त्या लेखकांनी किंवा त्यांनी या नंदिनी दास यांनी आधुनिक भारताच्या सुरुवातीच्या काळातील इंग्रज व मुघल यांच्या संबंधावर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 नंदिनी दास हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न मियामी ओपन 2023 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? ही जी स्पर्धा आहे मियामी ओपन ही कसली स्पर्धा आहे? तर ही टेनिसची स्पर्धा आहे किंवा ही टेनिस टुर्नामेंट आहे, टेनिसची स्पर्धा आहे. आणि दरवर्षी USA मध्ये फ्लोरिडा या ठिकाणी आयोजित केली जाते. साधारणतः दरवर्षी स्पर्धा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये आयोजित केली जाते, मार्च एप्रिलमध्ये हिचं आयोजन केलं जातं. आणि 2023 या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन नुकतंच 21 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. ही आतापर्यंतची 38वी किंवा हिचं 38वं संस्करण होतं. आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटामध्ये रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याने विजय मिळवलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 डॅनियल मेदवेदेव हे याचं बरोबर उत्तर असेल. मियामी ओपन 2023 पुरुष एकेरी डॅनियल मेदवेदेव. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो? किंवा यालाच इंटरनॅशनल डे ऑफ माइन अवेअरनेस असं म्हटलं जातं. माइन म्हणजे खान, माइन म्हणजे खान. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एप्रिल. स्फोटक खाणींच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे व त्या नष्ट करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणं या उद्देशाने दरवर्षी 4 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस माइन ॲक्शन कॅनॉट वेट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच RBIचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीरज निगम. RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच या नीरज निगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि यापूर्वी हे नीरज निगम जे आहेत ते भोपाळ स्थित RBIच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. आता ते RBIचे नवीन कार्यकारी संचालक बनलेले आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना 1 एप्रिल 1935. मुख्यालय मुंबई. सध्या गव्हर्नर शक्तिकांत दास हे RBIचे 25 गव्हर्नर. यासोबतच RBIचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की RBIची स्थापना जी आहे ती हिल्टन यंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी. पुढचा प्रश्न, स्लिनेक्स हा भारत व डॅश या देशामधील द्विपक्षीय नौदल सराव आहे. स्लिनेक्स हा भारत व श्रीलंका या 2 देशांमधील द्विपक्षीय नौदल सराव असून या सरावाची 10वी आवृत्ती जी आहे ती नुकतीच 3 एप्रिलपासून श्रीलंकेमध्ये कोलंबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 श्रीलंका हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश नुकताच नाटो संघटनेचा 31वा सदस्य देश बनला आहे? नाटो म्हणजे काय? स्पेलिंग आहे NATO. या नाटोचा लॉंग फॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही एक लष्करी संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1949 या दिवशी. एकूण 12 देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. आणि आता नुकताच 31वा सदस्य देश बनलेला आहे. पर्याय क्रमांक 3 फिनलँड. हा नाटोचा आता 31वा सदस्य देश बनलेला आहे. नाटो
चं मुख्यालय कुठे आहे तर ते आहे ब्रुसेल्स. ते आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोचं मुख्यालय आहे. आणि हा जो मॉन्टेनेग्रो देश आहे हा नाटोचा 29वा मेंबर देश आहे. हा 2017मध्ये मेंबर बनलेला आहे नाटोचा. उत्तर मेसोडोनिया हा 30वा मेंबर आहे. 2020मध्ये हा नाटोचा मेंबर बनलेला आहे. आणि आता 2023 या वर्षामध्ये फिनलँड हा देश नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला आहे. फिनलँडची राजधानी काय? राजधानी आहे हेलसिंकी. हेलसिंकी ही फिनलँडची राजधानी आहे. सध्या फिनलँडच्या पंतप्रधान कोण आहेत? ते आहेत सना मरीन. सना मरीन या जगामधल्या सर्वात तरुण PM आहेत. सोबतच त्या फिनलँडच्या PM आहेत. सना मरीन या फिनलँडच्या PM आहेत. आणि चलन आहे फिनलँडचं युरो हे चलन आहे. खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय सागरी दिन किंवा नॅशनल मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 एप्रिल. 5 एप्रिल हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय समुद्री दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणाची आवश्यकता दर्शवणे या उद्देशाने दरवर्षी हा दिवस 5 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आणि 2023 या वर्षामध्ये हा दिवस अमृत काल इन शिपिंग या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 5 एप्रिल. आता हा प्रश्न आहे सागरी दिनाबद्दल किंवा हा आपला सागरी दिन आहे. जर आपल्याला असं विचारलं की भारताला एकूण किती सागरी सीमा किंवा किती समुद्री सीमा लाभलेली आहे? आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकूण भूसीमा किंवा भारताला एकूण भूसीमा किती आहे? तर भारताची एकूण भूसीमा आहे जवळपास 15,100 किलोमीटर ही आहे भूसीमा. आणि जर सागरी सीमा विचारलं तर भारताची सागरी सीमा आहे एकूण 7,516.6 किलोमीटर किंवा यालाच आपण 7,517 किलोमीटर असं म्हणतो. एकूण सागरी सीमा आहे 7,517 किलोमीटर. भारतामधल्या किती राज्यांना सागरी सीमा लाभलेली किंवा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारतामध्ये एकूण 9 राज्य आणि 4 युनियन टेरिटरी यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. 9 राज्य ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की पहिलं राज्य किंवा भारतामध्ये सर्वाधिक समुद्र सीमा गुजरात या राज्याला लाभलेली आहे. गुजरात आहे पहिलं राज्य, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि दोघांच्या मध्ये इथे आहे गोवा. म्हणजे अरबी समुद्राची सीमा 5 राज्यांना लागून आहे. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि वेस्ट बेंगॉल इकडे 4 राज्य आहेत. अशा एकूण 9 राज्यांना भारतामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि युटीमध्ये दीव व दमण आहे, लक्षद्वीप, पुदुचेरी आणि अंदमान निकोबार या युनियन टेरिटरीला भारतामध्ये समुद्री सीमा किंवा सागरी सीमा लाभलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकतीच संपन्न झालेली 4थी आशियाई खो खो चॅम्पियनशिप 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. ही जी स्पर्धा आहे 4थी आशियाई खो खो चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा नुकतीच आसाम या राज्यामध्ये एक जिल्हा आहे बक्सा नावाचा. या बक्सा या जिल्ह्यामध्ये तामुलपूर या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये भारताने नेपाळला नमून यावर्षी स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 भारत हे याचं बरोबर उत्तर आहे. या स्पर्धेमध्ये यावर्षी एकूण 16 देशांचे 500 खेळाडू सहभागी झाले होते. आणि याचं आयोजन भारताच्या खो खो फेडरेशनकडून व आसामच्या खो खो असोसिएशनकडून करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 भारत हे याचं बरोबर उत्तर असेल. 4थी आशियाई खो खो चॅम्पियनशिप भारताने जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये भारताने नुकताच खालीलपैकी कोणत्या देशासोबत आपला पहिला संरक्षण सहकार्य करार केला आहे? तर भारताने नुकताच हा करार जो आहे तो रोमालिया या देशासोबत केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 रोमालिया हे याचं बरोबर उत्तर असेल. हा भारत आणि रोमालिया यांच्यामधला पहिलाच संरक्षण सहकार्य करार असून या कराराअंतर्गत किंवा हा करार दोन्ही देशांदरम्यान लष्करी सहकार्य निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे. रोमालिया मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे रोमालिया हा देश. रोमालियाची राजधानी आहे बुचारेस्ट. रोमालिया सध्या प्रेसिडेंट आहेत कार्लोस लोहानिस आणि करन्सी क्वेश्चन आहे रोमालियन लिव. त्यानंतर इथे दुसरा ऑप्शन आहे फिनलँड. आपल्याला माहिती पाहिजे की फिनलँड हा जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे. सोबतच हाच फिनलँड देश नुकताच नाटो या संघटनेचा 31वा सदस्य देश बनलेला हे आपण काल पाहिलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न,
जागतिक बँकेने भारताचा 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक, आणि या वर्ल्ड बँकेने यापूर्वी भारताचा या 23-24 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर जो आहे तो 6.6% राहील असा अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये आता सुधारणा करून किंवा तो कमी करून आता हा 6.3% एवढा व्यक्त केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 6.3% हे याचं बरोबर उत्तर असेल. वर्ल्ड बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर जो आहे तो आता 6.3% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक म्हणजेच WB, या वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली आहे 1944 या वर्षामध्ये. हिचं मुख्यालय कुठे? मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. आणि सध्या डेव्हिड मालपास हे या जागतिक बँकेचे अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट आहेत. हे जून 2023 पर्यंत प्रेसिडेंट असणार आहेत जागतिक बँकेचे. त्यानंतर भारताचे अजय बंगा जे ते जागतिक बँकेचे नवीन प्रेसिडेंट बनतील. सध्या डेव्हिड मालपास आहेत हे लक्षात ठेवा. सोबतच भारताच्या अंशुला कांत ज्या आहेत या जागतिक बँकेच्या CFO किंवा चीफ फायनान्शियल ऑफिसर आहेत. आणि इंदरमित गिल हे जागतिक बँकेचे चीफ इकॉनॉमिस्ट किंवा मुख्य अर्थतज्ञ आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने नुकतीच स्टार्टअपसाठी आपली पहिली शाखा सुरू केली आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेने नुकतीच स्टार्टअपसाठी आपली पहिली शाखा सुरू केली आहे असं विचारलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने नुकतंच पुणे या ठिकाणी नुकतीच आपली स्टार्टअपसाठीची पहिली शाखा सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बँक ऑफ महाराष्ट्र हे याचं बरोबर उत्तर आहे. आणि ही शाखा भारतातील स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहे. सोबतच या शाखेची सुरुवात करण्यासोबतच या बँक ऑफ महाराष्ट्रानं स्टार्टअपला वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने सिडबी व्हेंचर कॅपिटल सोबत एक सामंजस्य करार देखील केलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची स्थापना झालेली आहे 16 सप्टेंबर 1935 या दिवशी. मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. आणि सध्या A.S. राजीव हे या बँकेचे MD व CEO आहेत. पुढचा प्रश्न किंवा या प्रश्नासंबंधी इतर काही महत्त्वाचे मुद्दे, त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की कोणत्या बँकेने ओडिशा या राज्यामध्ये प्रोजेक्ट बँक सखी नावाचा प्रकल्प सुरू केलाय, तर हा प्रकल्प जो आहे तो बँक ऑफ महाराष्ट्र याच बँकेने सुरू केलेला प्रकल्प आहे. भारतामधलं पहिलं गोल्ड ATM कोणत्या स्टार्टअप कंपनीने तयार केले किंवा उभारलेलं आहे? तर हे जे भारतामधलं पहिलं गोल्ड ATM हे हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि याची उभारणी हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी आहे ओपन क्यूब नावाची किंवा ओपन क्यूब टेक्नॉलॉजीज नावाची या स्टार्टअप कंपनीने भारतामधलं पहिलं गोल्ड ATM जे आहे ते हैदराबाद या ठिकाणी उभारलेलं आहे. भारतामध्ये कोणता दिवस स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जातो. आणि भारतामध्ये कोणत्या स्टार्टअप कंपनीने एरो इंडिया 2023 मध्ये सौर संचलित ड्रोन सूरजचे अनावरण केले आहे? याचं अनावरण जे आहे ते गरुड एरोस्पेस या स्टार्टअप कंपनीने केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे गरुड एरोस्पेस त्या स्टार्टअप कंपनीचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या किंवा खालीलपैकी कोणी नुकताच फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुधा शिवकुमार. या बघा, या आहेत सुधा शिवकुमार आणि नुकत्याच या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या संघटनेच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. या संघटनेच्या या 40व्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. फिक्की म्हणजे काय? फिक्कीचा लॉंग फॉर्म होतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. फिक्की ही भारतामधली एक गैर सरकारी व्यापार संघटना व सल्लागारी संस्था आहे. या फिक्कीची स्थापना झालेली 1927 या दिवशी. हिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या शुभ्रकांत पांडा हे या सिप्रीचे प्रमुख आहेत. आणि याच सिप्रीची एक महिला शाखा आहे, तिला म्हटलं जातं FLO किंवा
फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन ही संघटना 6,800 पेक्षा जास्त महिला उद्योजक व व्यावसायिकांचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे आणि विविध उपक्रमांद्वारे महिलांमध्ये उद्योजकता आणि व्यावसायिक उद्दिष्टेला प्रोत्साहन देणं या उद्देशाने ही संस्था काम करते. FLO किंवा फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन हिची स्थापना झालेली आहे 1983 या वर्षामध्ये आणि या संघटनेच्या आता 40व्या अध्यक्षा बनलेल्या आहेत सुधा शिवकुमार. पर्याय क्रमांक 4 इथे पहिला ऑप्शन आहे शालिजा धामी. या काही दिवसापूर्वीच भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ युनिटच्या ग्रुप कॅप्टन बनलेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. निकोला फॉक्स भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि यांची नुकतीच नासा या संघटनेच्या पहिल्या महिला विज्ञान प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि मीनाक्षी नेवती ज्या आहेत या काही दिवसापूर्वीच फायझर इंडियाच्या नवीन MD व CEO बनलेले आहेत. त्यामुळे हे 4ही ऑप्शन लक्षात ठेवा. मूळ प्रश्न फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन 40व्या अध्यक्ष त्या बनलेले सुधामूर्ती. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, MS धोनीने नुकताच IPL मध्ये 5,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे किंवा 5,000 धावा केल्या आहेत. यामुळे IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा आतापर्यंतचा तो कितवा फलंदाज बनला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वा. नुकतंच MS धोनीने IPL 2023 मध्ये खेळताना IPL मध्ये आता 5,000 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे आणि त्याने आतापर्यंत 236 सामन्यामध्ये 5,004 धावा केल्या असून यामध्ये 24 हाफ सेंचुरी देखील समावेश आहे. यासोबतच तो IPL मध्ये आता सर्वाधिक धावा करणारा 7व्या क्रमांकाचा फलंदाज बनलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे विराट कोहली, दुसरा क्रमांक आहे शिखर धवनचा, तिसरा डेव्हिड वॉर्नर, चौथा रोहित शर्मा, 5वा आहे सुरेश रैना, 6वा आहे AB डिव्हिलियर्स आणि 7वा बनलेला आहे आता MS धोनी. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. आता इथे क्रिकेट किंवा IPLचा उल्लेख आलेला आहे. आपण यापूर्वी पाहिलं होतं की नुकतीच पहिली विमेन IPL किंवा पहिली महिला IPL जी आहे ती संपन्न झालेली आहे. कधी झाली तर हिचं आयोजन 4 ते 26 मार्च 2023 या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये किती संघ सहभागी झाले? यामध्ये एकूण 5 संघ सहभागी झाले आणि या 5 संघादरम्यान 22 सामने खेळवण्यात आले होते. आणि यावर्षी ही पहिली महिला IPL जी आहे ती मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. 5 संघ सहभागी होते. त्यामध्ये पहिला होता दिल्ली कॅपिटल्स, दुसरा आहे गुजरात जायंट्स, तिसरा मुंबई इंडियन्स, चौथा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि 5वा आहे UP वॉरियर महिला IPL मध्ये. जर असं विचारलं की आता आपल्या पुरुषांच्या IPL मध्ये आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे, तो ठरलेला आहे सॅम कॅरन. सॅम कॅरनला यावर्षी IPL मध्ये 18.5 कोटी रुपयांना खरेदी केलेला आहे आणि हा IPLच्या इतिहासामधला आतापर्यंत सर्वात महाग खेळाडू बनला आहे. क्रिकेटची स्पर्धा आहे आशिया चषक. ही स्पर्धा यावर्षी कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर यावर्षी या आशिया कप किंवा आशिया चषकचं आयोजन जे आहे ते पाकिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये केलं जाणार आहे. आणि ICCचा ODI वर्ल्ड कप देखील यावर्षी होत आहे. ICC ODI वर्ल्ड कप 2023 हा कुठे होतोय? तर हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्या भारतामध्ये होत आहे. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, शालेय मुले व शिक्षकांमध्ये मूल्य आधारित क्रीडा शिक्षण मजबूत करण्यासाठी नाडा म्हणजे NADA स्पेलिंग आहे NADA नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. नाडाने नुकताच खालीलपैकी कोणासोबत एक करार केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NCERT. या नाडाने नुकतंच शालेय मुले व शिक्षकांमध्ये मूल्य आधारित क्रीडा शिक्षण मजबूत करणे या उद्देशाने NCERT सोबत एक सामंजस्य करार केला आहे. नाडा स्पेलिंग आहे NADA, लॉंग फॉर्म होतो नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. ही किंवा नाडाची आहे ही नाडा सर्व प्रकारातील खेळांमधील डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार, समन्वय व देखरेख करण्यासाठी जबाबदार असलेली भारताची राष्ट्रीय संस्था आहे. या नाडाची स्थापना झालेली आहे 2005 या वर्षामध्ये. हिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या रितू सेन ज्या आहेत त्या नाडाच्या DG किंवा महासंचालक आहेत. आणि NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT भारत सरकारची सर्वोच्च एज्युकेशनल संस्था असून शालेय शैक्षणिक मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी 1961 या वर्षामध्ये NCERTची स्थापना झालेली आहे. सध्या डॉक्टर दिनेश प्रसाद सकलाम हे NCERTचे DG आहेत.
उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, हा करार नाडाने NCERT सोबत केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाला 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत? हा जो प्रकल्प आहे प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प, हा प्रकल्प भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामधला आतापर्यंत सर्वात यशस्वी वन्यजीव संवर्धन कार्यक्रम मानला जातो. आणि हा प्रकल्प व्याघ्र संवर्धनासाठी पहिल्यांदा 1 एप्रिल 1973 या दिवशी लॉन्च केला होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आणि 2023 या वर्षामध्ये या प्रकल्पाला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 50 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे ही घटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, प्रोजेक्ट टायगर हा 1973 मध्ये लॉन्च झालेला आहे आणि या वर्षी याला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. जर असं विचारलं की भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षांनी होते, व्याघ्रगणना, तर व्याघ्रगणना जे ते भारतामध्ये दर 4 वर्षांनी केली जाते. जर असं विचारलं की कोणता दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन किंवा इंटरनॅशनल टायगर डे म्हणून साजरा केला जातो, हा दिवस दरवर्षी जगभरात 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो. आणि कैलास संकलाच्या नाव लक्षात ठेवा, कैलास संकला जे आहेत यांना आपण भारताच्या व्याघ्र प्रकल्पाचे जनक किंवा टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न, आजचा 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच लेक डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे? हा कार्यक्रम नुकताच तेलंगणा राज्य सरकारने सुरू केला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा हे याचं बरोबर उत्तर असेल. लेक डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा तलाव विकास कार्यक्रम हैदराबाद व आजूबाजूच्या 50 पाणवठ्यांचं पुनरुज्जीवन व विकास करण्याच्या उद्देशाने हा नुकताच लेक डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो तेलंगणा राज्य सरकारने सुरू केला आहे. तेलंगणा राजधानी हैदराबाद, राज्यपाल आहेत तामिळसाई सुंदरराजन, मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव आणि तेलंगणाची निर्मिती जी आहे ती 2 जून 2014 या दिवशी करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणता दिवस विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 एप्रिल. 6 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यालाच इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट अँड पीस असं म्हटलं जातं. आणि हा दिवस लोकांच्या जीवनामध्ये खेळ आणि शारीरिक हालचालींची सकारात्मक भूमिका अधोरेखित करणे या उद्देशाने साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 6 एप्रिल हे याचं बरोबर उत्तर असेल. एप्रिलमध्ये आपण इतरही काही महत्त्व साजरे केलेले आहेत आतापर्यंत. त्यामध्ये पहिला आहे 1 एप्रिल, हा दिवस ओडिसा दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम अवेअरनेस दिन आहे. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन आहे. 5 एप्रिलला भारतामध्ये राष्ट्रीय समुद्री दिन किंवा सागरी दिन आणि 6 एप्रिलला आता विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन. यामध्ये क्रीडा आणि शांततेचा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच आपण इतर काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे पाहूयात क्रीडा आणि शांततेच्या अनुषंगाने. त्यामुळे जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा नॅशनल स्पोर्ट्स डे असतो, दरवर्षी भारतामध्ये 29 ऑगस्ट जो दिवस भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे, हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचा क्रीडा क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार तो आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड आणि यामध्ये 25 लाख रुपये दिले जातात. पहिला पुरस्कार हा 1991-92 मध्ये विश्वनाथन आनंद यांना दिला होता आणि 2022चा पुरस्कार खेलरत्न पुरस्कार जो आहे तो शरद कमल दिलेला आहे. हा भारताचा टेबल टेनिसपटू आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा असतो 21 सप्टेंबरला आणि भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जगजीवन राम हे भारताचे संरक्षण मंत्री होते 1971 मध्ये, ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालेलं. हे होते ते जगजीवन राम. यांचं पूर्ण नाव होतं बाबू जगजीवन राम, म्हणून त्यांना बाबूजी या नावाने ओळखलं जायचं. ते एक राष्ट्रीय नेते, भारताचे स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्ते होते. यांचा जन्म 5 एप्रिल 1908 या दिवशी बिहारमधील चंदवा या ठिकाणी झालेला आहे आणि नुकतीच 5 एप्रिल 2023 या दिवशी यांची 116वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हे भारताचे संरक्षण मंत्री होते. मग जर आपल्याला असं विचारलं की स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते, ते होते सरदार बलदेव सिंग. 1962च्या चीन विरुद्धच्या युद्धाच्या वेळी भारताचे संरक्षण मंत्री ते होते VK कृष्ण मेनन. हा प्रश्न एकदा परीक्षेमध्ये आलेला आहे. त्यानंतर सध्या भारताचे संरक्षण मंत्री ते आहेत राजनाथ सिंग. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची काही दिवसापूर्वीच कॅनडा
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री पदावर नियुक्ती झालेली आहे आणि शांती सेठी ज्या आहेत त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या संरक्षण सल्लागार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. या देखील भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत शांती सेठी. पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणत्या स्टार्टअप कंपनीने नुकतेच 3D प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिनचे यशस्वी परीक्षण केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्कायरूट एरोस्पेस. स्कायरूट एरोस्पेस ही एक भारतामधली स्टार्टअप कंपनी आहे आणि याच कंपनीने नुकतंच 3D प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिनचं यशस्वी टेस्टिंग किंवा यशस्वी परीक्षण केलेलं आहे. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य भारतामध्ये किंवा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? हा जो रिपोर्ट आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट, हा रिपोर्ट टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने प्रसिद्ध किंवा प्रकाशित केला जातो. हा रिपोर्ट राज्यांद्वारे आपल्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या न्यायाच्या क्षमतेचा अभ्यास करून तयार केला जातो. यामध्ये न्याय प्रक्रियेचे 4 प्रमुख अंग असलेले पोलीस, न्यायालय, तुरुंग आणि कायदेशीर मदतीचा आधार घेतला जातो किंवा या आधारे ही रँकिंग तयार केली जाते किंवा हा रिपोर्ट तयार केला जातो. आणि नुकतंच एकूण 18 मोठ्या राज्यांचा हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला किंवा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या रिपोर्टमध्ये पहिल्या क्रमांकावर 2022च्या रिपोर्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य राहिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर यामध्ये तेलंगणा हे राज्य आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. त्यानंतर यामध्ये 5व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. 6व्या क्रमांकावर केरळ आहे. 7व्या क्रमांकावर झारखंड राज्य आहे. 8व्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. 9व्या क्रमांकावर यामध्ये छत्तीसगड हे राज्य राहिलेलं आहे. 10व्या क्रमांकावर ओडिसा आहे आणि आपलं महाराष्ट्र यावर्षी यामध्ये 11व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. आणि शेवटच्या म्हणजे 18व्या क्रमांकावर उत्तर प्रदेश किंवा UP हे राज्य राहिलेलं आहे. आपला मूळ प्रश्न उत्तर असेल यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य राहिलेलं आहे. महाराष्ट्र हे 11व्या क्रमांकावर आणि 18व्या क्रमांकावर UP किंवा उत्तर प्रदेश हे राज्य राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, जॉर्जिया हे हिंदू फोबिया विरुद्ध प्रस्ताव पारित करणारा अमेरिकेमधलं आतापर्यंतचं कितवं राज्य बनलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिलं. अमेरिकेमधलं जॉर्जिया हे राज्य जे आहे ते हिंदू फोबियामध्ये म्हणजे हिंदू विरुद्ध द्वेष असणे, हिंदू फोबिया विरुद्ध प्रस्ताव पारित करणारा अमेरिकेमधलं आतापर्यंतचं पहिलंच राज्य बनलेलं आहे. नेक्स्ट, भारताच्या प्रोजेक्ट टायगर किंवा टायगर प्रोजेक्टला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा प्रकल्प भारत सरकारने कोणत्या वर्षी लॉन्च केला होता? हा प्रश्न आपण काल देखील पाहिला होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एप्रिल 1973. 1 एप्रिल 1973 या दिवशी हा टायगर प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला होता. हा स्वतंत्र भारताच्या इतिहासामधला सर्वात यशस्वी वन्यजीव संवर्धन कार्यक्रम मानला जातो आणि हा प्रकल्प जो आहे तो 1 एप्रिल 1973 या दिवशी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये लॉन्च करण्यात आला होता. आणि या प्रकल्पाला नुकतीच 1 एप्रिल 2023 या दिवशी आता 50 वर्ष पूर्ण झालेले. त्यामुळे ही घटना आपल्यासाठी महत्त्वाची घटना आहे. लक्षात ठेवा, टायगर प्रोजेक्टला 50 वर्षे पूर्ण झालेले आणि हा लॉन्च झाला होता 1 एप्रिल 1973 या दिवशी. पुढचा प्रश्न, आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर जो आहे तो 6.4% राहिल्याचा अंदाज या आशियाई विकास बँकेने व्यक्त केला आहे. आशियाई विकास बँक हिची स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966ला. मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आणि सध्या मात्सुगो अस्कावा हे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहेत. आणि याच आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.4% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाने नुकताच आपला अमृत महोत्सव साजरा केला आहे? अमृत महोत्सव, एखाद्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली की त्या घटनेचा अमृत महोत्सव असतो किंवा त्या घटनेला अमृत महोत्सव असं म्हटलं जातं. आणि नुकतंच गुवाहाटी उच्च न्यायालयाने आपला अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 गुवाहाटी हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे. मग जर असं विचारलं की कोणतं न्यायालय ई प्रणाली सुरू करणारं महाराष्ट्रामधलं पहिलं न्यायालय आहे, ते आहे उस्मानाबाद उच्च न्यायालय. प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारं भारतामधलं पहिलं उच्च न्यायालय ते बनलेलं आहे
केरळ उच्च न्यायालय. गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत सोनिया गोकानी. महमूद जमाल भारतीय वंशाचे व्यक्ती यांची कॅनडामध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि सध्या भारताचे 50वे मुख्य न्यायाधीश आहेत DY चंद्रचूड. पुढचा प्रश्न, स्टँड अप इंडिया योजनेला 5 एप्रिल 2023 या दिवशी किती वर्ष पूर्ण झाली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. या योजनेला नुकतीच 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही योजना 6 एप्रिल 2016 या दिवशी लॉन्च करण्यात आली होती आणि ही योजना भारत सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला या समुदायांतील उद्योजकतेला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने सुरू केली होती. स्टँड अप इंडिया योजना पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. इतर काही योजना आहेत ज्या आपल्या चालू घडामोडीशी संबंधित आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा की काही दिवसापूर्वीच पतश्री रास्तश्री योजना जी आहे ती वेस्ट बेंगॉलने सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री उच्च संपदा योजना छत्तीसगडची आहे. रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारं भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे उत्तराखंड हे राज्य. लाडली लक्ष्मी योजना राजस्थानची आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्य प्रदेश सुरू केलेली योजना आहे. आरोग्य मंत्री योजना आपल्या भारत सरकारने सुरू केलेली आणि ही योजना नैसर्गिक आपत्ती किंवा मानवीय संकटाने प्रभावित झालेल्या जगातील विकसनशील देशांना आवश्यक ती मदत पुरविणे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर 2025 पर्यंत धूम्रपान मुक्त बनवणे ही योजना न्यूझीलंडने तयार केलेली. हर घर गंगाजल योजना बिहारची आहे. मुख्यमंत्री लखपती दीदी योजना उत्तराखंडने सुरू केलेली आणि परवाज नावाची योजना काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या मॅड्रिड स्पेन मास्टर्स बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रौप्य. PV सिंधूने यामध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. ही जी स्पर्धा आहे मॅड्रिड स्पेन मास्टर्स बॅडमिंटन टुर्नामेंट, हिलाच स्पेन मास्टर्स असं म्हटलं जातं आणि ही मॅड्रिड स्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात येणारी बॅडमिंटनची स्पर्धा आहे. 2023 या वर्षामध्ये या स्पर्धेचं 5वं संस्करण जे आहे ते नुकतंच 2 एप्रिल 2023 या दिवशी संपन्न झालेलं आहे. म्हणजे आयोजित केलं होतं 28 मार्चपासून आणि 2 एप्रिलला संपलेलं आहे. आणि यामध्ये महिला एकेरी गटामध्ये सुवर्णपदक जे आहे ते स्पेनच्या कॅरोलिना मुरिनने जिंकलेलं आहे आणि रौप्य पदकाची कमाई आपल्या भारताच्या PV सिंधूने केलेली आहे. PV सिंधू जे ते भारताचे बॅडमिंटन खेळाडू आहे. PV सिंधू कुठले तर ही हैदराबादची आहे. याच PV सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020 या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल किंवा कांस्य पदक जिंकलं होतं. याच PV सिंधूला भारत सरकारने 2013 या वर्षामध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. हिलाच 2015 या वर्षामध्ये पद्मश्री देण्यात आलेला आहे. 2016 या वर्षामध्ये PV सिंधूला खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि हिलाच 2020 या वर्षामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल. 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक आरोग्य दिन किंवा वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेकडून 1950 मध्ये करण्यात आलेली किंवा 1950 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आणि हा दिवस जो आहे तो जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे तसंच जगभरामध्ये समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करणे व आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे या उद्देशाने साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस हेल्थ फॉर ऑल या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन किंवा वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. आता हा एप्रिलमधला महत्त्वाचा दिवस आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत आपण साजरे केलेले महत्त्वाचे दिवस थोडक्यात येते किंवा क्विकली रिवाईज करूयात. त्यामध्ये पहिला दिवस आहे 1 एप्रिल. हा दिवस ओडिसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2 एप्रिलला असतो जागतिक ऑटिझम जागरूकता दिन. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. 5 एप्रिलला आहे राष्ट्रीय सागरी दिन नॅशनल मॅरिटाईम डे आहे 5 एप्रिलला. 6 एप्रिलला आहे विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय दिन आणि 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिन. त्यानंतर पुढचा प्रश्न, नाडाने नुकतीच 4 वर्षाची बंदी घातलेली संजिता चानू ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
4 वेटलिफ्टिंग किंवा भारोत्तोलन. ही बघा, ही आहे संजिता चानू. ही भारताची वेटलिफ्टर आहे आणि हिने राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2दा गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. आणि आता डोपिंग टेस्टमध्येही फेल झाल्यामुळे हिच्यावर नुकतीच नाडाने 4 वर्षाची बंदी घातलेली आहे. नाडा म्हणजे काय? नाडाचा लॉंग फॉर्म होतो नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. नाडा म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. ही सर्व प्रकारातील खेळांमधील डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार, समन्वय आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असलेली भारताची राष्ट्रीय संस्था आहे. या नाडाची स्थापना झालेली आहे 24 नोव्हेंबर 2005 या दिवशी. त्यानंतर याच नाडाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि सध्या रितू सेन ज्या आहेत त्या नाडाच्या डीजी किंवा महासंचालक आहेत. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 54 फूट उंच हनुमान मूर्तीचे अनावरण केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी असलेल्या नरापुरा या ठिकाणी नुकतंच भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 54 फूट उंचीच्या हनुमान मूर्तीचं अनावरण केलेलं आहे. आणि ही मूर्ती जवळपास 30 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली आहे. आणि अधिकृत माहितीनुसार हा जगामधला सर्वात उंच हनुमानाचा पुतळा देखील आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 गुजरात. त्यानंतर भारतरत्न पंडित रविशंकर यांची नुकतीच 7 एप्रिल 2023 या दिवशी 103वी जयंती साजरी करण्यात आली आहे. ते खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सतार. ते एक प्रसिद्ध सतार वादक होते. हे बघा, हे होते पंडित रविशंकर. यांचा जन्म झाला होता 7 एप्रिल 1920 या दिवशी आणि यांचं निधन झालेलं आहे 11 डिसेंबर 2012 या दिवशी. आणि नुकतीच 7 एप्रिल 2023 या दिवशी यांची 103वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. ते एक भारतीय संगीतज्ञ व सुप्रसिद्ध सतारवादक होते. यांना भारत सरकारने 1981 या वर्षामध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. यानंतर यांनाच 1999 या वर्षामध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. सोबतच यांना 2002 या वर्षी ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाला होता. ग्रॅमी पुरस्कार यांना 2002 या वर्षी मिळाला होता. उत्तर असेल ते भारताचे सुप्रसिद्ध सतार वादक होते. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फिफा रँकिंगमध्ये खालीलपैकी कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? फिफा काय? तर फिफा ही फुटबॉल या खेळाची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. फिफा FIFA. या फिफाची स्थापना झालेली आहे 21 मे 1904 या दिवशी. हिचं मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये ज्युरिच या ठिकाणी. आणि सध्या गियानी इन्फॅन्टिनो हे या फिफाचे अध्यक्ष किंवा फिफाचे प्रमुख आहेत किंवा प्रेसिडेंट आहेत. आणि याच फिफाने नुकतीच फिफा रँकिंग 2023 प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना हा देश राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर. त्यानंतर फ्रान्स हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील राहिलेला आहे. ब्राझील आहे. चौथ्या क्रमांकावर बेल्जियम हा देश राहिलेला आहे. जर आपल्याला विचारलं की आपला भारत यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे यावर्षी, आपला भारत यावर्षी या रँकिंगमध्ये जगामध्ये 101व्या क्रमांकावर राहिलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अर्जेंटिना हा देश फिफा रँकिंग 2023 मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. इथे फिफा किंवा फुटबॉलचा उल्लेख आलेला आहे. मग जर आपल्याला असं विचारलं की नुकताच फिफा वर्ल्ड कप संपन्न झालेला आहे, हा कुठे झाला? तर फिफा वर्ल्ड कप जो आहे तो नुकताच कतारमध्ये संपन्न झालेला आहे. 2022चा वर्ल्ड कप कधी झाला? तर याचं आयोजन 20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. फिफा वर्ल्ड कप 2022चं आयोजन जे आहे ते 20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कतारमध्ये करण्यात आला आहे. कोणी जिंकला? तर हा वर्ल्ड कप जो आहे तो अर्जेंटिना याच देशाने जिंकलेला आहे फिफाचा वर्ल्ड कप 2022. जर असं विचारलं की फिफाच्या वर्ल्ड कपमध्ये अंपायरिंग करणारी आतापर्यंतची पहिली महिला कोण ठरली आहे किंवा फिफा वर्ल्ड कपमध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला कोण आहे? ते नाव महत्त्वाचं आहे, नाव लक्षात ठेवा. नाव आहे
स्टेफनी, नाव आहे स्टेफनी फ्राफार्ड. स्टेफनी फ्राफार्ड ज्या आहेत त्या या फिफा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अंपायरिंग करणाऱ्या किंवा पुरुषांच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. फुटबॉलचे सर्वकालीन महान खेळाडू होते पेले. यांचं नुकतंच, हे ब्राझीलचे होते, यांचं नुकतंच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं हे देखील लक्षात ठेवा. आणि आपली एक भारताची स्पर्धा आहे संतोष ट्रॉफी. असं विचारलं होतं की किंवा बरेचदा विचारलेला आहे हा प्रश्न, संतोष ट्रॉफी ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी ही फुटबॉलची स्पर्धा आहे आणि नुकतंच स्पर्धेचं 76 संस्करण जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि हे संस्करण जे आहे ते कर्नाटक या राज्याने किंवा कर्नाटक संघाने जिंकलेलं आहे हे देखील लक्षात ठेवा. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 10 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये कोप इंडिया हा युद्धाभ्यास खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हा कोप इंडिया हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे. हा जो युद्ध सराव आहे हा सराव कोणाचा आहे? तर हा सराव आपला भारत आणि अमेरिका किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा वायुसेनेचा युद्धाभ्यास आहे किंवा या दोन्ही देशांचा संयुक्त वायुसेना सराव आहे. आणि या सरावाचं आयोजन 2023 या वर्षामध्ये नुकतंच 10 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कलयकुंडा एअरबेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. एअरबेस. आणि हा युद्ध सराव जो आहे तो पहिल्यांदा 2004 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आला होता. लास्ट सराव जो आहे तो 2019 मध्ये झाला होता आणि यानंतर कोविडमुळे 4 वर्षाच्या गॅप नंतर आता 2023 मध्येच आयोजन करण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, ACI म्हणजे एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल. काय ही ACI? तर ही विमानतळ प्राधिकरणाची एक संघटना आहे. ही संघटना विमानतळ मानकांसाठी उद्योग पद्धती एकत्र करण्याचं काम करते. या ACIची स्थापना झालेली आहे 1991 या वर्षामध्ये आणि हिचं मुख्यालय आहे कॅनडा या देशामध्ये. आणि याच ACIने नुकतीच 2022 मधील जगातील सर्वात व्यस्त विमानतळांची यादी प्रसिद्ध केली आहे. आपल्याला विचारलंय की यामध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे कितव्या क्रमांकावर राहिलं आहे? तर यामध्ये हे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली जे आहे ते जगामध्ये 9व्या क्रमांकाचं जगातील सर्वात व्यस्त विमानतळ राहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 9व्या हे याचं बरोबर उत्तर असेल. 2022च्या लिस्टमध्ये हे 9व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी 2021च्या लिस्टमध्ये हे 13व्या क्रमांकावर राहिलं होतं. आणि जगामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेमधलं ॲटलांटा एअरपोर्ट राहिलेलं आहे हे देखील लक्षात ठेवा. भारतामधलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 9व्या क्रमांकावर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे कारण या स्थापनेला नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि कोणत्याही घटनेला 50, 25, 75, 100 वर्ष पूर्ण झाले की ती घटना आपल्यासाठी महत्त्वाची घटना ठरते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 7 एप्रिल 1948 या दिवशी या जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना हिलाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. हिची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948ला. हिचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या ठिकाणी. आणि सध्या प्रमुख आहेत टेड्रोस ॲधनॉम हे या जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख आहेत. आणि 2023 या वर्षामध्ये या संघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पर्याय क्रमांक 2 75 वर्ष किंवा पूर्ण झालेत आणि स्थापना झालेली 7 एप्रिल 1948 या दिवशी. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे एखाद्या घटनेला जर 25 वर्ष पूर्ण झाले तर आपण रौप्य महोत्सव साजरा करतो. 25 वर्षाला असतो रौप्य महोत्सव, 50 वर्षाला असतो सुवर्ण महोत्सव, त्यानंतर 60 वर्ष झाले की हीरक महोत्सव साजरा होतो, 75 वर्षाला अमृत महोत्सव म्हटलं जातं आणि 100 वर्षाला शताब्दी महोत्सव म्हटलं जातं. हा प्रश्न 2-3 वेळेस जोड्या लावा स्वरूपामध्ये विचारण्यात आलेला आहे. 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 सुवर्ण, 60 हीरक, 75 अमृत आणि 100 शताब्दी. पुढचा प्रश्न आहे किंवा हा जागतिक आरोग्य संघटनेसंबंधित किंवा आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे. जर आपल्याला असं विचारलं की जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलं आहे? ते देश आहेत अझरबैजान आणि तजाकिस्तान. कोणतं राज्य
आरोग्य हक्क विधेयक पारित करणारं भारतामधलं पहिलं व एकमेव राज्य बनलं आहे. ते राज्य आहे राजस्थान. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यात महिलांसाठी आरोग्य महिला नावाचा एक नवीन आरोग्य कार्यक्रम सुरू केलाय? हा कार्यक्रम आरोग्य महिला नावाचा तेलंगणाने सुरू केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या पहिल्या महिला कुलगुरू त्या आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर. भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंह आहेत, ह्या अमेरिकेमध्ये पहिल्या महिला चीफ न्यायाधीश बनलेल्या आहेत. अरुणा मिलर ज्या आहेत त्या अमेरिकेतील मेरीलँड या राज्याच्या पहिल्या भारतीय वंशाच्या लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. मिक्की होती त्या अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामधील लोधी शहराच्या महापौर बनल्यास हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आजचा 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच हायड्रोजन संचलित ट्रेन सुरू करणारा जगामधला पहिला देश आहे? हा देश आहे जर्मनी. पर्याय क्रमांक 2 जर्मनी हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आजचा 10वा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेने 2024 मध्ये जगाचा व्यापार वाढीचा दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आणि ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार संघटना जी आहे ती जगभरातील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेख ठेवण्याचं काम करणारी संघटना आहे. या WTOची स्थापना 1 जानेवारी 1995 या दिवशी झाली असून हिचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि या जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या महिला DG कोण आहे? त्यांचं नाव आहे नगोजी ओंकोजो इव्हिला. या जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत नगोजी ओंकोजो इव्हिला. आणि याच जागतिक व्यापार संघटनेनं नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये 2024 या वर्षामध्ये जगाचा व्यापार वाढीचा दर जो आहे तो 3.2% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. हाच दर 2023 या वर्षामध्ये 1.7% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि 22 मध्ये हा दर 2.7% होता असं देखील या संघटनेनं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 3.2% हे याचं बरोबर उत्तर आहे. नुकतेच वयाच्या 63व्या वर्षी निधन झालेल्या डॉक्टर पौर्णिमा अडवाणी कोण होत्या? ऑप्शन्स आहेत लेखिका, प्रख्यात वकील आणि भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिन्ही बरोबर. म्हणजे या ज्या डॉक्टर पौर्णिमा अडवाणी होत्या ह्या होत्या त्या डॉक्टर पौर्णिमा अडवाणी या एक प्रसिद्ध लेखिका, प्रख्यात वकील व भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या. त्या 2 ते 2005 या कालावधीमध्ये भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. सोबतच त्यांनी 1997 या वर्षामध्ये इंडियन ज्युडिशियरी अ ट्रिब्यूट नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि या पुस्तकासाठी त्यांना 2003 या वर्षामध्ये आचार्य तुलसी कार्तित्व हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्या एक लेखिका होत्या, प्रख्यात वकील होत्या, सोबतच त्या भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष देखील होत्या आणि यांचं वयाच्या 63व्या वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे. ह्या महिला आहेत आणि हा महिलांच्या निधनासंबंधी प्रश्न आहे. मग इतरही काही महत्त्वाच्या महिला आहेत ज्यांचं गेल्या काही दिवसामध्ये निधन झालेलं आहे ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एक आहेत वाणी जयराम महत्त्वाच्या व्यक्ती आपल्यासाठी, कारण या वाणी जयराम यांना 2023 या वर्षाचा पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. याच वर्षी यांना हा पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि यांचं नुकतंच निधन झालंय वाणी जयराम यांचं. त्यानंतर डॉक्टर कनक रेळे या कोण होत्या? तर या एक शास्त्रीय नृत्यांगना होत्या डॉक्टर कनक रेळे आणि यांना 2015 या वर्षामध्ये हाच पद्मभूषण हा पुरस्कार दिला होता. यांचं नुकतंच वयाच्या 25व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यानंतर सुलोचना चव्हाण आपल्या महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी, यांचं देखील वयाच्या 89व्या वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे. ललिता लाजमी एक व्यक्ती आहेत, ललिता लाजमी यांचं वयाच्या नुकतंच 90व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि या एक ज्येष्ठ चित्रकार होत्या. जयंती पटनाईक आपल्या भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा, यांचं देखील काही दिवसापूर्वी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. हे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत किंवा महिला आहेत ज्यांचं गेल्या काही दिवसामध्ये निधन झालेलं आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच फुटबॉल स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. हे बघा, हे आहे ते स्टेडियम आपल्या भारतामधलं
सर्वात उंच फुटबॉल स्टेडियम आहे आणि हे लडाखमध्ये बांधण्यात आलेलं आहे. हे स्टेडियम समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर बांधण्यात आलं असून हे जवळपास किंवा हे जगातील 10 सर्वोच्च स्टेडियमपैकी एक आहे. सर्वात उंच स्टेडियमपैकी एक आहे. उत्तर असेल भारतामधलं सर्वात उंच फुटबॉल स्टेडियम जे आहे ते लडाखमध्ये उभारण्यात आलं आहे. लडाखचे नायब राज्यपाल म्हणून काही दिवसापूर्वीच बी डी मिश्रा यांची नियुक्ती झालेली. लक्षात ठेवा, बी डी मिश्रा जे यापूर्वी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होते, यांची आता या लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत नित्यानंद राय. नित्यानंद राय हे भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत आणि यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. जी समिती लडाखची संस्कृती व भाषेच्या संरक्षणासाठी स्थापन केलेली आहे. त्या समिती अध्यक्ष आहेत नित्यानंद राय. याच लडाखमध्ये सप्टेंबर 2021 या महिन्यामध्ये भारतामधला पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता. आणि हे स्टेडियम जे आहे ते फुटबॉलचं स्टेडियम आहे. यावर लक्षात ठेवा की फुटबॉलचा जो फिफा वर्ल्ड कप आहे, फिफा वर्ल्ड कप 2022 हा वर्ल्ड कप 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कतारमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा वर्ल्ड कप यावर्षी अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे. 2 दिवसापूर्वीच फिफाची रँकिंग प्रसिद्ध झालेली आहे. या रँकिंगमध्ये भारत जगामध्ये 101व्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर हाच अर्जेंटिना देश राहिलेला आहे. पुढचा प्रश्न, 7 ते 9 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गज उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतंच 7 एप्रिल 2023 या दिवशी आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये या गज उत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हा उत्सव भारताच्या केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडून हत्ती प्रोजेक्ट या उपक्रमाला 30 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त व हत्ती संरक्षण प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 7 ते 9 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आसाम हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण नुकतीच पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला ठरली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किम आहे. किम कॉटन ही न्यूझीलंडची अंपायर आहे आणि हिने नुकतंच न्यूझीलंड आणि श्रीलंका या देशातील आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये अंपायरिंग केली आहे. आणि यामुळे ती आता पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये अंपायरिंग करणारी पहिलीच महिला ठरलेली आहे. नाव आहे किम कॉटन. हिने श्रीलंका आणि न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्यात अंपायरिंग केलेलं आहे आणि पहिलीच महिला बनलेली पुरुषांच्या T20 सामन्यामध्ये ऑन फील्ड अंपायरिंग करणारी. यापूर्वी तिने महिलांच्या 54 महिला T20 सामन्यामध्ये देखील अंपायरिंगचं काम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल किम कॉटन. इथे पहिलं ऑप्शन आहे प्रत्यक्षा बागडी. लक्षात ठेवा, या प्रत्यक्षा बागडीने काही दिवसापूर्वीच पहिली महिला महाराष्ट्र केसरी जिंकलेले. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुणी जिंकली, तर ती या प्रत्यक्षा बागडीने जिंकलेली आहे. त्यानंतर निकोला फॉक्स जे आहेत यांची काही दिवसापूर्वीच निकोला फॉक्स जे आहेत त्या नासा या संघटनेमध्ये विज्ञान प्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्याच महिला बनलेल्या आहेत. आणि स्टेफनी फ्राफाट ज्या आहेत त्या फिफा वर्ल्ड कप दरम्यान पुरुषांच्या सामन्यामध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या होत्या. त्यामुळे हे 4ही ऑप्शन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किरण नादर या एक भारतातल्या समाजसेवी व कला संग्राहक आहेत आणि यांना नुकतंच या फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना कला क्षेत्रातील त्यांचं उत्कृष्ट योगदान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृतीचा प्रचार आणि भारत व फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार
नुकतंच फ्रान्सचे भारतामधले राजदूत असलेल्या इमॅन्युअल लॅनिन यांनी प्रदान केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 किरण नादर हे याचं बरोबर उत्तर आहे. नवीन जिंदल जे आहेत ते यांना काही दिवसापूर्वीच टेक्सास या विद्यापीठाने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आलिया मीर जम्मू काश्मीरमधली आहे आणि हिला नुकतंच वन्यजीव संरक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि A.T. वासुदेवन यांना काही दिवसापूर्वीच केरळ ज्योती हा केरळ सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आहे. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकताच नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच NRAI चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कालिकेश नारायण सिंग देव यांनी नुकतंच या NRAI चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. ही जी संस्था आहे NRAI म्हणजे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, हिची स्थापना 1951 या वर्षामध्ये भारतात नेमबाजी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. स्थापना आहे 1951 या वर्षी आणि लोकसभेचे पहिले सभापती ग.वा. मावळणकर किंवा G.V. मावळणकर हे जे आहेत ते या NRAI म्हणजे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष व संस्थापक देखील होते. या संस्थेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि नुकतीच आता या कालिकेश नारायण सिंग देव यांची या संस्थेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झालेली आहे. त्यांनी रनिंदर सिंह यांची जागा घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. सुधा शिवकुमार ज्या आहेत यांची काही दिवसापूर्वीच FLO म्हणजे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या संघटनेच्या 40व्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि प्रवीर सिन्हा जे आहेत हे काही दिवसापूर्वीच टाटा पॉवर या कंपनीचे नवीन MD व CEO बनलेले आहेत. आता या NRAI चे नवीन अध्यक्ष बनलेले थे कालिकेश नारायण सिंग देव ही आपल्या खेळासंबंधित संघटना आहे किंवा संस्था आहे, हिचे हे अध्यक्ष बनलेले आहेत. मग जर आपल्याला असं विचारलं की आपल्या BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया चे अध्यक्ष कोण आहेत? याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी हे BCCI चे अध्यक्ष आहेत. त्यानंतर ऑल इंडिया चेस फेडरेशन अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत संजय कपूर हे ऑल इंडिया चेस फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. आणि भारताच्या हॉकी इंडिया या संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत दिलीप तिर्की. हे देखील लक्षात ठेवा. दिलीप तिर्की जे आहेत ते हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने व्लादिमीर झेलेन्स्की यांना ऑर्डर ऑफ दी व्हाईट ईगल या पुरस्काराने सन्मानित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलंड या देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे किंवा सर्वोच्च सन्मान आहे. नाव आहे ऑर्डर ऑफ दी व्हाईट ईगल आणि हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार सुरक्षा, लवचिकता आणि मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी दिला जातो. आणि हा पुरस्कार जो आहे तो नुकताच या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या व्लादिमीर झेलेन्स्की यांना देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पोलंड हे याचं बरोबर उत्तर असेल.